बोलूयात आशिष पवार आणि अभिजित चव्हाण यांना. ओहो, लांब लांब राहा. अरे किती हलवतोयस ते, लचकेल एखाद्या वेळी. बंडू बंडू, आज तू शाळेत वेळेवर आलास? होय गुरुजी, कारण मला शिकायचंय. बघ, शिक्षणाचं महत्व तुला कधीपासून पटवून देत होतो मी. पण तेव्हा मी तुम्हालाच महत्व देत नव्हतो, तर तुम्ही मला दुसऱ्या गोष्टीचं महत्व काय पटवून देणार? असू दे, आज कसं काय तुला पटलं? कारण मला तर त्याची गरज वाटते गुरुजी. शाबास बंडू. अरे शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि मला बाळाची. मला शिक्षण हवंय गुरुजी, लैंगिक शिक्षण. अरे हे काय बोलतोयस काय तू? होय गुरुजी, मी आजच पेपरात वाचलंय, काय? शाळेमध्ये हे शिक्षण कंपल्सरी करणार आहेत. का? अहो, नाही तर जगात जबरदस्ती वाढेल. अरे बंडू, पण आपल्या शाळेत ते अजून कंपल्सरी केलेलं नाहीये. आणि ते कंपल्सरी झाल्यावर तुमची मज्जाच मज्जा. कसली मजा? हा, मग तुम्ही खाजगी शिकवणीत भरपूर कमवाल. कानफड फोडेन. मी फळा फोडेन. बंडू हे बघ, मी 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 तुला गणित शिकवतो. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. कारण मी माझी किती आपटली ना, तरी दिवसाला 100 रुपयाच्या वर कमवूच शकत नाही. मग त्याचा हिशोब ठेवायला गणिताचा काय उपयोग? मग 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 मी तुला इतिहास शिकवतो. गुरुजी, माझं डोकं फिरवाल ना तर मी तुम्हाला धडा शिकवेन. अरे बंडू, अरे असा का आहेस तू? कारण मी लहान आहे ना गुरुजी, आणि म्हणून मला आता मोठं व्हायचंय. तुम्ही मला लैंगिक शिक्षण द्या ना. ते असं देता येत नाही रे. गुरुजी, अहो, मास्टरकीचा कोर्स करताना तुम्हाला शिकवलं असेल ना, लहान मुलांना कसं शिकवायचं ते. पण ते असलं शिकवायचं शिक्षण नव्हतं दिलेलं आम्हाला. पण गुरुजी, अभ्यासक्रमात नेहमीच बदल होत असतो, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला काय मास्टरकीचा कोर्स करत राहणार आहात का? हे बघ, हे असलं काही मला शिकवता येणार नाही तुला. मी कधी नाही ते शिकायचं हट्ट केला आणि तुम्ही नाही म्हणताय गुरुजी. अरे पण तू नको तो हट्ट करतोसच कशाला? कारण मी वयात आलोय ना. मग एका ठराविक वयानंतर इतिहास, भूगोल, गणित काहीच कामाचं नसतं. पदवी घेण्यापुरतंच ते मर्यादित असतं. पण मला जे शिक्षण हवंय ते अमर्यादित आहे, अबाधित आहे. म्हणून ते मला गरजेचं आहे गुरुजी. बंडू, मी तुला सांगितलं ना, हे असलं शिक्षण मी तुला नाही देऊ शकत. आपण तुम्ही मला शिकवलं नाही तर मला त्यातलं कळणार कसं गुरुजी? अरे तुला न कळलेलंच बरं. गुरुजी, अहो, आपल्या गावाची लोकसंख्या किती कमी आहे. ती वाढवायची जबाबदारी माझ्यावरच नाहीये का? बंडू हे बघ, मी शिकवू शकत नाही, कारण आमच्या काळी हे असलं शिक्षण नव्हतं. कारण त्यावेळी दुसरा टाइमपासच नव्हता, जो तो असाच शिकायचा. हे बघ, ते काही बंडू बंडू, मी तुला किती वेळा स्वतःहून सांगितलंय शिक शिक, आणि आता मी तुला सांगतोय नको शिकूस, नको शिकूस. गुरुजी, मी तुम्हाला फी देतो, त्या फीचे पैसे तुम्ही घेता आणि शिकवायला नाही म्हणता. अहो, मी आजच पेपरात वाचलंय, सरकारला सुद्धा हे गरजेचं वाटतंय. अरे सरकारला गरजेचं वाटते ते वेगळ्या दृष्टिकोनातून, आणि तू विचार करतोयस तो भलत्या दृष्टिकोनातून. मी तुला हे असलं शिकवू शकत नाही. तुम्ही हे असलं शिकवू शकत नाही असं होऊच शकत नाही. अरे खरंच नाही रे बाबा. गुरुजी, काय? मेडिकल कॉलेजमध्ये शिकवताना जशी
डेड बॉडी वापरतात ना हा. तसं हे शिकण्यासाठी मी एका बॉडीची व्यवस्था केली आहे. सॉलिड आहे. ती आता कधी येईल? ती आली का तुम्ही मला शिकवाल? बंडू तू शाळेतच बोलवलंयस? हो. अरे शाळेचा काय लॉज करणार आहेस का रे बेंचोर? गुरुजी, अरे तू असं लैंगिक शिक्षण मला प्रॅक्टिकल नॉलेज मधून द्यायला लावतोय? बेंचोर गुरुजी, बेंचोर उभा करेन. घंटा हा. वाजली, शाळा सुटली, मी चाललो.